सर नमस्कार. आत्ता आपण एस टी डेपो या ठिकाणी आहोत. एस टी डेपो आणि तसेच फ्रेंड्स ऑफ नेचर याच्यामध्ये समन्वय साधत आपण या ठिकाणी 1 जून आज वर्धापन दिन आहे एस टीचा, त्यानिमित्ताने या ठिकाणी आपण वृक्षारोपण तयार केलेलं आहे. संपूर्ण नियोजन आपलं होतं. तर काय सांगाल आपण, काय माहिती द्याल, आपली ओळख सांगावी. मी ॲडव्होकेट गणेश जगताप. मी फ्रेंड्स ऑफ नेचरचा कायदेशीर सल्लागार आहे यावर्षीचा. एस टी महामंडळाचा आज 78वा वर्धापन दिन, त्यानिमित्ताने येथील कर्मचारी पंधारे मॅडम यांनी आम्हाला संपर्क साधला आणि विचारलं की 78वा वर्धापन दिनानिमित्त आमचा संकल्प आहे की वृक्षारोपण करता येईल का. तर मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर लष्करे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की असा चांगला एक आपल्याला संधी आलेली आहे वृक्षारोपणाची, तर आपण करूया का. तर त्यांनी मला लगेचच होकार दिला आणि आपल्याला किती झाडं लागतील त्याबद्दल माहिती विचारली आणि पुढे मग सूर्यवंशी साहेब असतील, जगताप साहेब असतील यांच्याशी आम्ही संपर्क साधून पुढे भेट घेऊन आम्ही आज रोजी 21 झाडांचे वृक्षारोपण केलेले. यामध्ये आंबा असेल, जांभूळ असेल, अर्जुन जे आयुर्वेदिक झाड आहे, आपल्या आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं झाड आहे, अशी झाडं असतील, बदामाची झाडं आहेत, म्हणजे जी भारतीय वृक्ष जे आहेत ज्याच्यावरती पक्षी बसतात अशी झाडांना आम्ही त्याला प्राथमिकता दिलेली आहे. आणि आज खूप छान, म्हणजे 78वा वर्धापन दिन जो आहे एस टी महामंडळाचा हा वृक्षारोपणाने झाला आहे, आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे. नक्कीच. यामध्ये आम्हाला कर्मचारी व आगाराचे व्यवस्थापक सूर्यवंशी साहेब असतील आणि जगताप साहेब आणि इतर कर्मचारी यांनी सर्वांनी मदत केली, सहकार्य केलं आणि फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेने देखील अतिशय छानपणे सर्व आज फ्रेंड्स ऑफ नेचरची मोठ्या प्रमाणात टीम उपस्थित आहे, त्यांनी देखील या कार्यक्रमास उपस्थिती दिली आणि हा कार्यक्रम अतिशय छानपणे सुरळीतपणे पार पडला. अजून एक प्रश्न आहे सर की साधारण 8:15पासूनच या ठिकाणी सर्व अधिकारी देखील उपस्थित होते आणि आपले फ्रेंड्स ऑफ नेचरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. एवढ्या सकाळी घ्यायचं काय कारण आहे, काय सांगू शकाल. आज काय झालं की उन्हाचा पारा, म्हणजे तापमान इतकं वाढलंय की 45 डिग्रीच्या पुढे तापमान गेलेलं आहे. तर खरं तर वृक्षारोपण ही आता काळाची गरजच झालेली. म्हणजे यापुढे जर आपण वृक्षारोपण झाडं जर तोडत गेलो तर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होईल. तर म्हणजे फक्त हे एका महामंडळ किंवा फ्रेंड्स ऑफ नेचरचं काम नसून सर्व नागरिकांचं आपलं कर्तव्य आहे. नक्कीच. ती झाडं लावली पाहिजे, झाडं लावून ती जगवली पण पाहिजे. फक्त झाड लावून गेलो आपण, पाणी फोटो काढले इथपर्यंत न थांबता ती झाडं जगवली पाहिजे. फ्रेंड्स ऑफ नेचर ही संस्था गेले 27 वर्षापासून मावळ परिसरात पर्यावरणाचं काम करते आणि झाडं लावल्यानंतर ती झाडं जगली का नाही याचं देखील दखल घेते. नक्कीच सर, धन्यवाद.